घेतली ही मेहनतला कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि या मेहनती मुलं अप्रतिम आयोजन पाहायला मिळत आहे. तर उद्या 9:30 वाजता ठीक सामने सुरू होणार आहेत. तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येनं उद्याच्या दिवशी या मैदानावर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहावं. कारण फार मोठे दिग्गज संघ आहेत या मैदानावर आणि आयकॉन फेअर सुद्धा ग्रामीण संघामध्ये पाहायला मिळणार आहेत शेवटच्या फायनल मध्ये. अशाप्रकारे हा आयोजन आयोजकांचं वारंवार कौतुक केलं जात आहे. कारण अतिशय विचार केला या डोंगरी संघाच्या खेळाडूंचा. तर या संघानं सर्वप्रथम नाईट स्पर्धेमध्ये नावा संघाने खेळत असताना सकाळचे 5 वाजले आणि त्या ठिकाणी सकाळी रात्रीचे सामने खेळत असताना 5 वाजता ते डोंगरी संघ पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजन करण्यासाठी सकाळी हजर राहिला. त्यानंतर त्याच्या दिवसभर दमलेला थकलेला हा डोंगरी संघाचे सर्व खेळाडू पुन्हा एकदा रात्री थंड या ठिकाणी नाईट रेव्ह्यूमध्ये खेळण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी खेळत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजन करताना दिसलं. म्हणजे एकूण विचार केला तर तब्बल 48 तास सेवा क्रिकेटच्या माध्यमातून आयोजनाच्या माध्यमातून या आयोजकांकडनं पाहायला मिळाले आणि त्याचं सेवेचं त्यांना फळ मात्र मिळालं. पुन्हा या नाईट स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि मानकरी नुसतं ठरला नाहीये तर हितेश या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस मिळालं. एवढं मोठं काम केलं या खेळाडूंना, एवढं मोठं कामगिरी केली या डोंगरी संघाच्या खेळाडूंना. तर कौतुक करून मी या सर्व खेळाडूंचं कौतुक करून या आयोजनाचं आणि घेऊन चालणार आहे. तर या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे तो सामना रंगतो कामोटे विरुद्ध माहुल. कामोटे संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे मागच्या सामन्यामध्ये. तोच कामोटे संघ क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर पहिला चेंडू बारक्या कामोटेचा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे गजानन चेंडूच्या मागे धडपडतो चेंडू पकडण्यासाठी, परंतु 2 धावा पूर्ण होता येतात. 2 धावा पूर्ण झाला. धफलकावर खातं खोललं फलंदाज मंगेशनं मागच्या खेळीमध्ये प्रथम खेळी केली. मंगेशचं कौतुक करावं लागेल. त्या मंगेशनं 3 षटकार आणि चौकाराच्या साह्यानं अप्रतिम कामगिरी 5 चेंडू 23 धावांची केली करणारा मंगेश. 5 चेंडू 23 धावांची खेळी करणारा मंगेश मात्र स्ट्राईकला. तर एक रायगड मधला एक नामवंत खेळाडू अष्टपैलू खेळाडूची ओळख असणारा कामोटे संघाचा बारक्या कांबळे तो चेंडू पाहूया. दुसरा चेंडूवर अतिशय देखणा सटका चेंडू जात आहे स्क्वेअर लेग क्षेत्राकडे 4 धावांसाठी चौकार. मास्टर हा चौकार गेल्यानंतर डीप स्क्वेअर लेगला आलेला 4 धावांच्या सहाय्याने 6 धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा बारक्या कांबळे तयार. चेंडू मात्र झेल टिपणे गरजेचं होतं एक नामक फलंदाजाचं. कारण गवता या ठिकाणी मैदान बघितलं तर मैदानावर पूर्णपणे गवत, त्यामुळे खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं सुसज्ज मैदान. पण तो डाव अर्थातच झेलवर सूड मारण्यासारखं झेल होतं, पण तो झेल गुन्हा दान केलाय. तर क्षेत्ररक्षकानं खराब कामगिरी केली आणि झेल सोडत असताना मंगेश नामक फलंदाजाला मिळालं जीवनदान. मंगेशला मिळाला पुन्हा एकदा 2 धावा. मात्र ओव्हर शॉट पहिलं स्लोप शॉट आणि शेवट चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. मास्टर 4 चेंडू आणि 12 धावा या ठिकाणी धावफलकावर लागले. म्हणजेच बारक्या कांबळे थोडं मागडं षटक फेकत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकावर जी हाणामारी केली जाते मंगेश या माध्यमातून कागद ड्राईव्ह शॉट स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु जोपर्यंत चेंडू यष्टानुकडे फेकणार तोपर्यंत मंगेश मात्र सुरक्षित मिळाली 1 धाव. 13 धावसंख्या धावफलकावर एकूण पहिलं षटक चालू असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बारक्या
गोलंदाजाच्या माध्यमातून बारक्या कांबळेचा आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्याच षटकातला 13 धावसंख्या धावफलकावर 55 या ठिकाणी दर्शवतात. या षटकानंतर पाण्याची मागणी केली जाणार आहे. लगेच आपण पाणी घेऊन जातो. हा एक चेंडू झाल्यानंतर एक चेंडू शिल्लक. पहिल्याच षटकातील बारक्या कांबळे नमक गोलंदाजाचा अंतिम चेंडू. शॉट चेंडू व्हेरी 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 लॉंग. 6 धावांसाठी षटकार. मास्टर या षटकाराच्या साह्यानं 19 धावा धावफलकावर तब्बल लागल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती. तर एकूण बारक्या कांबळे थोडं महागडी गोलंदाजी करत असताना षटक फेकलं अतिशय महागडं. या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 19 धावसंख्या. धावफलकावर 19 धावसंख्या. ज्या सचिनने मारलेला अंतिम चेंडू षटकार नक्कीच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. जो फलंदाज सचिन 2 वेळा सामनावीराचा किताब पटकावणारा हाच तो खेळाडू सचिन. व्हेरी गुड बॅटिंग सचिन. व्हेरी गुड बॉलिंग. आउटस्टँडिंग इन दिस टुर्नामेंट. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन दिस मॅच. अतिशय सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. माऊली संघ विरुद्ध कामोटे संघ आणि अतिशय महत्वाची लढाई आहे. आम्ही वारंवार सांगत आहोत की लढाई महत्वाची काय. तर या संघातून एक विजेता संघ सुपर 3 मध्ये जाणार तर एक पराजय असणारा संघ या स्पर्धेमधून बाहेर जाणार. रिमूव्ह होणार, डिलीट होणार या स्पर्धेमधून. अर्थातच नॉकआउट होणार हा संघ. तर तो कोण होणारा संघ नॉकआउट, कोण होणार संघ या स्पर्धेमधून बाहेर येणारा वेळ सांगणारा मित्रांनो. पहिलं षटक समाप्त. धावफलकावर धावसंख्या 19. दुसरे षटक फेकण्यासाठी येतोय सुलक्षण भोईर उर्फ लारा. लारा नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू डावखुरा गोलंदाज ज्याने डावखुरी फिरकी गोलंदाजीनं आपल्या संघाला पर्याच वेळेला बरेच सामने विजय करून दिले. तोच तो लारा सुलक्षण भोईर ऑन स्ट्राईक गोलंदाजच्या मार्कवर तयार. तर त्याला सामोरे जाणार असणारा फलंदाज आपल्या समोर असणारा मंगेश. 5 चेंडू मध्ये 23 धावांची जबरदस्त खेळी करणारा तोच मंगेश मात्र लारासाठी. लाराच्या पहिल्या चेंडूवर मात्र अप्रतिम खेळ टिपलाय. बारक्या कांबळेसाठी जोरदार टाळ्या झाल्यात. कारण का होऊ नये टाळ्या मित्रांनो. डोळ्याचं पाळणं फेडण्यासारखी झेल टिपलाय बारक्या कांबळेनं आणि सफलता मिळाली मंगेशच्या माध्यमातून. ओके विजय. विजय मास्टर 19 धावसंख्येमध्ये 13 धावांचा वाटा. 13 धावांचं योगदान दिलं मंगेशनं आणि मंगेश फलंदाज बाद झाला. मिड विकेट आणि रंगाच्या मध्ये झेल बाद. 13 धावांची वारदार खेळी करून मंगेश आता मात्र बाद होतोय. आपल्या माऊली संघासाठी दिलेली महत्वाची कामगिरी असेल. 13 धावांच्या योगदान देत असताना 19 धावा दाखल नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईकला. तर सचिन मात्र या चेंडूचा प्रहार करतोय. सचिन थांबणार नाही. सचिनने मारलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. मास्टर क्षेत्ररक्षणाची व्यवहाररचना चेंज केली जाते, बदल केले जाते क्षेत्ररक्षणामध्ये. कारण ज्या प्रकारे सचिन नामक फलंदाजाने बॅक टू बॅक दुसरा षटकार मारला. आपण बघितलं बारक्या कांबळेच्या शेवटच्या चेंडूवर सचिनने मारलेला षटकार आणि सुलक्षण भोईरच्या दुसऱ्या चेंडूवर मारलेला बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. षटकार ऑन हॅट्रिक. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा सचिन. पहिल्या सुलक्षण भोईरच्या या चेंडूवर षटकार मारणार की सुलक्षण भोईर हा चेंडू कशा पद्धतीने फेकणार. शॉट चेंडू बघतो नाही. षटकार हॅट्रिक तर नाही आहे. चेंडू जातो स्क्वेअर क्षेत्राकडे. बारक्या कांबळे मात्र वेगाने चेंडूवर होतोय. तेवढ्याच वेगाने फेकी करतोय. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं 27 धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या. सचिन फलंदाजी करत असताना ज्या चेंडूना म्हणून ज्या फलंदाजानं 3 चेंडू खेळात
तब्बल 14 धावांची खेळी केली आहे. म्हणजे एक फास्ट क्रिकेट, जलद क्रिकेट पाहायला मिळतोय. मर्यादित क्रिकेट क्षेत्रात बघितलं तर या 4 षटकामधला हा सामना असणार आहे. आणि या 4 षटकामध्ये ज्या प्रकारे दुसऱ्या षटकावर हाणामारी केली जाते सचिनच्या माध्यमातून एक अप्रतिम हाणामारी. वर्चस्व गाजवलं सुलक्षण भोईरना, वर्चस्व गाजवलं लारा या गोलंदाजाला. सचिन नामक फलंदाजाला त्रिफलाची बात करत तंबूचा रस्ता दाखवतोय. तर मंगेशने अतिशय चांगली कामगिरी केली. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची कामगिरी केली. आपल्या अर्थात संघासाठी मोलाचा वाटा, मोलाचं योगदान दिलं. 14 धावांवर बाद झाला वैयक्तिक सचिन. तर धावफलकावर एकूण संघाची धावसंख्या बघितली तर 27 धावसंख्या. 27 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. फलंदाज 2 बाद झाले मंगेश आणि सचिन. सलामीला आलेले 2 फलंदाज तंबूचा रस्ता पकडताना अर्थात तंबूमध्ये परतलेत हे सलामीवर फलंदाज. आणि 27 धावसंख्या धावफलकावर 2 फलंदाज बाद आणि 27 धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहोत. सुलक्षण भोईर आता पुढचा चेंडू. हा चेंडू पॅडवर गेलतोय, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. म्हणजे निर्भय चेंडू, चांगल्या चेंडूची समाप्ती होतोय. सुलक्षण भोईर मी खऱ्या अर्थानं सुरुवातीला कौतुक केलं होतं की कामेडी संघाचा हा डावखुरा गोलंदाज बऱ्याच वेळेला आपल्या संघासाठी एक चांगला गोलंदाज ठरलाय, सार्थक गोलंदाज ठरलाय. आणि त्या सार्थकासारखंच निमण्यानं विश्वास तो दाखवलाय गोलंदाजावर आणि पूर्णपणे उतरलाय. या विश्वासावर तो गोलंदाज सुलक्षण भोईर पुन्हा एकदा. सुलक्षण भोईरचा शेवटचा चेंडू असेल कदाचित पाहूया. चेंडूवर चेंडू पुन्हा एकदा पॅडवर गेला. चेंडूवर धाव नाही मिळत परंतु नक्कीच चेंडू जाणार टोर्नामेंट क्षेत्राकडे. तोपर्यंत चपलाईनं धाव काढली आहे. असं वाटत होती की धाव होणार नाही, परंतु अतिशय चांगली रनिंग बिटवीन मिळाली. 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 28 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगली निवडून गोलंदाजी केली आहे सुलक्षण भोईरनं. ज्या षटकामध्ये धावा आल्या फक्त बारक्या कांबळेने महागडे षटक फेकलं होता. बारक्या कांबळेने 19 धावा खर्च केल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. मात्र सुलक्षण भोईरनं तो डाव सावरलाय. सुलक्षण भोईरनं दुसरे षटक फेकत 9 धावा 2 सफलता. चांगली कामगिरी केली आहे. एकूण 2 षटकांची समाप्ती आणि धावफलकावर धावसंख्या 28. म्हणजे 14च्या सरासरीनं धावसंख्या जमली धावफलकावर. येणाऱ्या अजूनही 2 षटक बाकी, अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी. आणि गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी येणार. नंतर फलंदाज समोर असणारा नवीन फलंदाज कशा प्रकारचं तालमेल मैदानावर दोघांमध्ये चालणार, कशा प्रकारे फलंदाजी होणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक हितेश मात्रेकम जसकार. धन्यवाद दादा. आपण मैदानावर जाऊया. अतिशय अप्रतिम सामना एका मोठे आणि माहोल यांच्या दरम्यान एक लढत आपल्याला या वेळेला जबरदस्त चेंडू काही काळ हवेत आणि या वेळेला हा झेल घेतला जातोय कारण की या क्षेत्राचे सकाळच्या सत्रामध्ये 2 झेल आणि आता 3 झेल, परंतु या वेळेला यशस्वी फलंदाज बाद. धन्यवाद. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. करण मैदानात जातोय. कल्पेश कडक आणि करण म्हणजे 2 या वेळेला मैदानामध्ये पाहू शकतोय. एका राशीतले 2 खेळाडू आणि गोलंदाज आहे दैवत, एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. या वेळेला जबरदस्त अप्रतिम फटका चेंडू षटकार.
फटक्याचा जर विचार केला तर निश्चित रूपाने पद्धत पाहायला मिळालं. नजाकत होती आणि उत्कृष्ट टायमिंग, अतिशय जबरदस्त कल्पेश कडकच्या बॅट मधून निघालेला एक कडक शॉट या वेळेला मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. या वेळचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावतो. एकच धाव मिळते आणि या एका धावेने धावपलकावरती नजर मारली तर धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 35 धावा धावपलकावरती आहे. नवीन फलंदाज प्रथम स्ट्राईक घेणार आहे करण या वेळेला. कारण की निश्चित रूपाने आपण पाहतो दुसरं षटक अतिशय जबरदस्त टाकलं होतं. या वेळेला जबरदस्त हेलिकॉप्टर पद्धतीचा अवलंब केला होता परंतु चेंडू नीटसा भेटत नाहीये आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार कारण की आता वाढणारी धावसंख्या बघून निश्चित रूपाने थोडंसं धाबा दणामलंय. कारण की एवढ्या धावा बहाल होणार आहे तेवढ्या धावा मात्र काढाव्या लागणार आहे. çünki असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार आणि अशा वेळेला चेंडू निघून जातो आणि 4 धावा बहाल म्हणजे धोक्याची घंटा या वेळेला म्हणेन. या वेळेला जबरदस्त प्रहार सेट टू द लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. दुसरी धाव घेण्याची संधी परंतु इथं मात्र फलंदाज धावबाद होता होता वाचलाय. कारण की निश्चित ऐन मोक्याच्या वेळी आपले पाय पॉपिंग क्रीज मध्ये आणतोय आणि निश्चित रूपाने सुरक्षित होतो. धावसंख्या चौथ्या दशकामध्ये म्हणजे 40 धावा पूर्ण झाल्याची नोंद होती आहे. कारण की 4 षटकांचा सामना 24 चेंडूंचा सामना आणि 24 चेंडूंमध्ये विचार केला तर अतिशय जबरदस्त. यावेळेला लेट कट पद्धतीचा अवलंब चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध जाण्याचा प्रयत्न आणि निश्चित रूपाने आपण पाहू शकतोय की क्षेत्राचे चेंडू पकडतोय. पुन्हा एकदा 1 धाव बहाल होते. 41 धावा इथं पूर्ण होत आहेत आणि बहुतेक 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपलकावरती विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यावरती आपण पाहू शकतोय 42 धावा म्हणजे चांगली धावसंख्या गब्रेसर उभारली आहे. कारण की आता मात्र आपण पाहू शकतो की शेवटच्या हाडामारीचं षटक आहे. या षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या आहे, फायटिंग स्कोर निश्चित रूपाने. कारण की जर गोलंदाजीचा विचार केला तर आपण 2 सामने पाहिलेत अतिशय अप्रतिम गोलंदाजी माहुलच्या गोलंदाजाने टाकलेली आहे आणि निश्चित रूपाने जर अजूनही 10-15 धावा झाल्या तर निश्चित रूपाने विजय स्कोर सुद्धा मांडता येऊ शकतो. परंतु कामोर्डे संघ सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे. कारण की बारक्या कांबळे नावाचं वादळ जर या मैदानामध्ये घोंगावलं तर ते मावळ संघाला निस्तनाबूत केल्याशिवाय ठेवू शकत नाही अशी कुवत असलेला खेळाडू. या वेळेला चेंडू काही काळ हवेत पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा पार. अतिशय जबरदस्त प्रहार. धन्यवाद अतिशय. कारण की आपण बघूया डीजेच्या धून मध्ये ऐकायला मिळालं नागाच्या पिलाला का कवळलं. कारण की आपण पाहिलं की आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका आणि उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश कडकच्या बॅट मधून. कारण की या कल्पेशला कडक हे नाव काय कारण की त्याच्या बॅट मधून कडक फटके. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त बॅक टू बॅक ह्यूज माय बीट. धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावा. अर्धशतक फलकावर लागतं. कारण की निश्चित रूपाने आता मात्र आपल्याला कल्पेश कडकच्या बॅटची कडक पाहायला मिळते. कारण की निश्चित रूपाने त्याचं डाव कडक का ठेवण्यात आलं कारण की त्याचे फटके निश्चित रूपाने कडक असतात. म्हणून कल्पेश कडक या नावाने संबोधला जाणारा खेळाडू आपण पाहू शकतोय खूपशा ओपनच्या मॅचेस मध्ये हा आपल्याला खेळताना दिसतो
असा खेळाडू या मैदानामध्ये अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. त्यामुळे शेवटचे षटक टाकताना गोलंदाज मात्र महागडा ठरतोय. यावेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपसा दूरवरून निघून जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवंतर असल्याची नोंद होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 55च्या घरात. अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी मात्र थोडीशी खराब होताना दिसते. या वेळेला पुन्हा एकदा बरकटतोय गोलंदाज. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. वाईट चेंडूची नोंद होते. अतिरिक्त चेंडू मिळतोय. अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 56 धावा. या दरम्यान आपण पाहू शकतो डोंगरी गावातील गोड आवाज म्हणजे भारत कडू यांचं आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं स्वागत. तसेच शेवा गावातील एक जबरदस्त प्रेमळ व्यक्तिमत्व यांचं सुद्धा आगमन होत आहे. बलराम सरांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं स्वागत. पुन्हा एकदा अवंतर चेंडू टाकला जातोय. म्हणजे आपण जर पाहिलं तर अवंतर चेंडूची हॅट्रिक होताना दिसते. म्हणजे लगातार. कारण की आपण पाहिलं की फलंदाजाला बॅट पासून म्हणजे चेंडू पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये खेळवण्याचा प्रयत्न. कारण की अशा प्रकारचा खेळ करवण्याचा जो प्रयत्न होता तो गोलंदाज होता ग्लेन मेकरा की ऑफस्टंपच्या लाईन मध्ये खेळवण्याचा. या वेळेला निश्चित रूपाने जोरदार 2 धावा घेण्याचा निश्चित रूपाने प्रयत्न पाहायला मिळेल. आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावांचा विचार केला तर धावफलकावरती आपण पाहू शकतोय 59 धावा पूर्ण होतात. कारण की आता मात्र वाढणाऱ्या धावा निश्चित रूपाने कागोडे संघाची डोकेदुखी वाढवणार आहे. कारण की आपण विचार केला तर 50 धावा परंतु आता झाल्यात 59 धावा. अजूनही बहुतेक काही चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे निश्चित रूपाने 1-2 मोठे फटके अजूनही आले तर निश्चित रूपाने डोकीदुखी खूपशी वाढणार आहे. रिवर्सचं अस्त्र बाहेर पडलं होतं परंतु निश्चित रूपाने दुधारी तलवार फुकट गेला वार. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण की आमच्या रवी सरांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्या वेळेला सरळ हाताने सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए. या वेळचा चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. LBWच्या स्वरूपामध्ये नियम क्रमांक 36 लागू केला जातोय. कल्पेश कडक बाद. फलंदाज बाद होतोय. कारण की असं वाटलं होतं 2 ते 3 मोठे विकेट आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावांची झंझावती खेळी केली होती कल्पेश कडकने. शेवटचा चेंडू बहुतेक शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. कारण की नंतरच्या 2 चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाजाने. बघा शेवटचे काही चेंडू आहेत आणि नवीन फलंदाज बहुतेक 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज जगदीश काय कामगिरी करतोय. या वेळेला मोठा फटका पावला चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावा. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला तुझी चिमणी उडाली धन्यवाद. 65 धावा झालेल्या आहेत. 63 धावांचा 66 धावांचं आव्हान आहे. 65 धावा झालेल्या आहेत. निश्चित रूपाने 2 षटकं संपतात. माझी थोडीशी वेळ संपवतोय आणि या सामन्याचं चालतं फिरतं विवरण देण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे दिवस समालोचक कमरे सरांना.
धन्यवाद इथे मात्रेजी आणि बसले सारे मंचावरती माझे समोरचे साथी अतुलजी, रवीजी आणि किशोर यांनी या मॅचेवरला खरंच राजेंद्रला थोडे बाहेरचे दिग्गज खेळाडू येतात बघायसाठी आणि उद्या थोडं रायगडची वणी लागणार आहे. एक दिग्गज खेळाडू जे उद्या मेजवानी आज क्रिकेट शो करण्यासाठी उद्या खरं रविवार हा मोठा दिवस असणार. याच्यात काय सध्या नाही आहे की बरेच दिग्गज खेळाडू त्यांची जे टेक्निशियन कसे वळणी त्यांनी याचं एकच आहे मी सांगेन की त्यांचा पाठी त्यांचा एक खेळण्याचा रोजचा जो होतो परेड ग्राउंड जाऊन तो ते एक निशा फौजमध्ये कमजी कळणार नाही. जसे परेड में फसेल माया वार में खाली जाता नाही याचा एकच अर्थ आहे. सराव किती ते बघायचं आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे साम्राज्य आपल्याला काय सांगतो हे जास्ती वणी घ्यायचं आहे आपण की आपल्या चेंडूवडी की धावा करायची आहेत हे समजायचं सगळं गरजेचं आहे. आणि आता एक उच्चांग खरी म्हणजे 24 चेंडू 24 चेंडू आणि मापक 66 धावा एकदम मोठी खेळी आहे. आणि आता काहीतरी चमत्कार यादगार बारी पेठ बारक्या ज्याचं नाव आहे ह्या उरण विभागामध्ये एक चांगलं 5-7-8-10 वर्षा कालावधीमध्ये जर पेठ मला बारक्या संघ कामोडी संघ ज्या उरणायचा तर एक धबधबा असायचा. एक जबरदस्त त्यांच्यामध्ये एक धरत असायची. एक तुझे जज त्याचा गजानन आणि बाकीचे इतर सर्व कार्यकर्ते जबरदस्त कार्य त्यांचं आणि चेतन गवारी त्याचा सहकारी वारक्याचा. आणि आता जे आता आलेले आहेत त्यांना एक मोठी खेळी करायला लागेल जशी कामगार एक यादगार बारी त्याला करायला लागेल. मोठं नाव दिग्गज त्याचं नाव आहे. आणि जिथपर्यंत बारक्या विकेट या तिथे सगळ्यांचा मला होप्स आहे एक हवंच आहे की हा बारक्या खेळेल अशी विजरी आहे. तर पडवे जर संघ जो माहुल गावचे विनंती आहे की कुठलाही पंजाब पोझिशन फक्त अपील करायचं आहे. पंजाब कुठला पोझिशन आणायचं नाही हे विनंती आपल्याला चांगला सेम करायचा. आपलं फक्त अपील करणं आपलं काम आहे. आता 65 धावा त्याला काय 65 धावा एक मोठी यादगार खेळ 24 चेंडू आणि 65 धावा म्हणजे तुम्ही प्रति काढायचं की आता किती धावा येतात. आणि आता बघूया ही मोठी खेळी घालण्यासाठी बारक्याचा जो विनियोजन आहे 8 नंबरचा विनियोजन आहे. तर आता त्याला या ठिकाणी गुणलेखाकडून थोडीशी चूक झाली होती. पूर्ण नंतर या ठिकाणी आपल्याला माहिती पडते की 66 नाही 65 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. अर्थात लक्षात घ्यायचं 66 धावा नाही आहेत 65 धावांचं लक्ष असणार आहे. तरी आता जे सांगितलं की मीटिंग थोडी झालेली आहे तर 65 धावा त्यांना करायचं आहे. 24 चेंडूमध्ये एक मोठी त्याला खेळी करायला लागली. तर बारक्या ह्याच्यावरती पुढे निर्भर आहे. बारक्या ज्या मॅचवरती की धावा बनल्या जातात असा काय नियम आहे. पण बघूया आता बऱ्याच वर्षांतर बारक्या आपल्या भागाला मिळते. मी काय 2-3 वर्ष काय क्रिकेटमधून जरा दूरवाल्यामुळे मी फारसं क्रिकेट दूर आहे. काय कारणास्तव वया नंतर म्हणतो की आता झाला की बैल जरा लागला तसं हिसाब झालाय की 30 वर्ष येत गेली. मग काय कारणास्तव मी क्रिकेटमध्ये थोडा दुरा होत चाललोय. पण माझे सहकारी मला सहकार्य करतात. चेतन नवसायकल उपाय बारक्या स्ट्रायकर पहिला वेळवट गोलंदाज मुलं करण्यासाठी आलेला आहे तो माहुलगावचा गोलंदाज एक फायटिंग मारा करतो 5 ते 6 पर्यंत रडप आहे. पहिला जो चेंडू थोडं अपील होतोय चेंडू पहिला बोलतोय दुसऱ्या वर्षी गुंजाईश पण फेकी होते गोलंदाजच्या हातामध्ये कितीच्या आणि अपील होते. पण 1 धावांचं मात्र पायच्या जपाचा पंचांकडून आलं हे पंचांचं इथं काम आता माझे केलं प्रशांत माळी तसेच संतोष लवेकर आणि 2 दिग्गज पंच त्यांची मला का नाव माहिती नाही. पण त्यांनी आजपर्यंत खरं चांगलं काम केलं. एक वस्तू वाटलं की मॅची तारखे कसं नियोजन बघायचं सत्यमध्ये पंच सिद्ध असलं की सामना सत्यमध्ये होतं हे बघायला मिळत आहे आतापर्यंत. आणि आता संघाची जी घोडदौड झाली सिंगल धावानी करेल मोठी जी अपेक्षा आहे. पण चेतन मात्र स्ट्राईक केला पुढे चेंडू 5 ते 6 पर्यंत रनअप पंचांना चेंडू जावं काय 5च्या असले साईन लेखच्या दिशेने आणि पंचांचा जो येतो हा 4 धावांचा. आता ज्या गतीने हवे आहेत त्या गतीप्रमाणे नेहमी षटकाने चौकात जास्ती घ्यायला गती आहे. 1 आणि 2 धावणी होणी बनणार नाहीये की एक मोठी घ्यायची आहे. आणि ती मात्र चेतननी माना जोडले बारक्या जरा एक आनंद देतोय. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आता 2 का चेंडूचा खेळ होत झाला असेल पण 5 धावामध्ये फायदा लागेल निश्चित आहे. म्हणजे याला एक मोठी खेळी घ्यायची गरज आहे. षटकार थोडी गडबड आताच बैल आमच्या क्रिकेट संघामध्ये संध्याकाळची अशी वेळ झाली की शक्यतो फलंदाजी होत नाही. पण बघूया क्रिकेटमध्ये चमत्कार बारक्याकडे आहे. त्याला नमस्कार आता लोक करत आलेले आहेत. आणि आता चेतन सायकलला गौरी उपाय बारक्या सायकलला उपाय आणि पहिला फलंदाज ठेवतोय कल्पेश फायटिंग मारा करतोय पंचांना पारकून चेंडू जवळ प्रहार मिड बॉडीला झेल हवीत आहे आणि सेफ झेल आणि गडी मात्र बाद होतो. तो चेतन हा मात्र बाद मिड विकेटला तो क्षेत्ररक्षक आहे. त्यांनी आतापर्यंत 3 झेल पकडले. मगाशी या ठिकाणी त्यांनी 2 झेल पेटल्या होत्या आणि आता एक झेल टिपले. म्हणजे आता या स्पर्धेमध्ये आणि 3 झेल टिपल्या. क्षेत्राचं नाव काही कळणार नाही पण त्यांनी आतापर्यंत 3 सुनील यांनी 3 झेल आतापर्यंत टिपले स्वीट गेले. पण आता बघा बारक्या अजून 9 टॅकलला उभा आहे. संघाची धावसंख्या थोडीशी वंटवली म्हणा हरकत नाहीये. पण संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 5 धावा अशी लागलेल्या आहेत. आणि आता नवीन फलंदाज जातो खेळण्यासाठी
परेश म्हात्रे यांची निवड लागली. आता परेश म्हात्रेला बघूया एक मोठी यादगारवारी खेळायची आपल्याला एक मोठं आव्हान बोजर आव्हान आहे आणि त्या खाईतून कसं बाहेर निघायचं. एक तर मोळाचा तीच झालेला एक मावळा बाद होतोय. पुढील चेंडू टाकला तयार सज्ज तो सामोरे जातोय तो बारक्या. सुरेख चोळे जबरदस्त मार आहे जबरदस्त आहे. आणि चेंडू पंचांचे हा लॉंगोपला पहिलाच चौकार बाक्या बॅटर होतोय. संघाची धावसंख्या आता फक्त 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या झाली ती जवळजवळ 9 धावा इथं झालेल्या आहेत. या षटकातील चांगली कामगिरी 9 धावा आलेल्या आहेत. एक गडी 5 म्हणजे बारक्या ते बरं चांगली खेळी आता म्हणजे चांगला पार केलाय तो लॉंगोपच्या दिशेने आणि 4 धाव त्याच्या 9 धावा झाले आहेत. पुढील चेंडू एक फास्टिंग मारा करतोय पंचाला पार करून आणि आता चांगला पार जवळच पार आहे आणि हा नक्की म्हणजे आणि पंचांचा इशारा हा 6 धाव जाता तो बारक्याने जगाला 2 चेंडू 10 धावले. संघाला नेऊन ते चांगल्या स्थितीत ठेवले. जवळजवळ 15 धावा ज्या 15च्या पुढे आधी धावा करायची पण बारक्याने मग तिथं बारक्या असेल जवळजवळ आतापर्यंत ह्या षटकामध्ये कमीत कमी म्हणते कदाचित 9-5 चेंडूचा खेळ झाला असेल आणि 15 धावा एक गडीबाद असं कामगिरी या जोडीने केलेली आहे. पण आता बघूया बारक्या विकेट होत्या धावा नक्की होतील हे एक दिसते आहे. पण आता थोडा 2 सामना 4 षटकाचा 65 धावांची त्यांना गरज आहे आणि आता या षटकामध्ये चांगली यादगारवारी पाहिजे. 2 प्रहार केलेत. 2 प्रहारमध्ये त्यांनी जवळजवळ 10 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. हे शिक्षक वारंवार त्यांना सांगतोय पण मी सांगेन की जो संघ मावळ जो काही निर्णय आपण जागेवर घ्यायचा आहे कुठलाही जास्ती वेळ आपण जाय करू नका. जो काही निर्णय आपण लवकर घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय विकेट शोधात दुसऱ्या एक फास्टिंग मारा करतोय बारक्यासाठी आणि आता सेल्फ प्रहार आहे. चेंडू जातोय जवळजवळ शकतो चेंडू मात्र अडवू शकत नाही पण पंचांचा शब्दामध्ये हा 4 धावांचा आणि षटक संपतोय. पहिल्या षटकात समाप्ती. धावसंख्या 1-19. ज्या गतीने त्यांना धावा हवी आहेत ती गती जवळ आली मला हरकत नाहीये. काय म्हणतो आतून बसले आहेत तसे रवीची बसलेले आहेत हे कसं बसलं समाजाची जरूर बसलं त्यांच्यावरील मुलाच्या बोलणे होते की साईड बघायला मिळते आणि आता 1-1 षटक धावसंख्या आहे ती दीर्घ संघाची 19 धावा झालेली आहेत. येणारे अजून मी 18 चेंडूचा खेळ बाकी 18 चेंडूमध्ये 46 धावांची त्याला एक माझा खेळी करायला 46 धावांसाठी बघूया आता बारक्या आणि सहकारी 2 स्ट्रायकरला उभा आहे. प्रशांत याला एक मोठी खेळी करायला लागेल. परेश याला एक मोठी खेळी करायला लागेल. आता जवळ 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. पण बघूया आता वारंवार शिक्षकाला विनंती आपण तिथून सांगायचंय की या ठिकाणी वेळ आपण जास्ती जावे करतो. आपल्याला विनंती आहे जो माऊचा संघ आहे की जास्ती वेळ आपण जावे करतो. डिसिजन लवकर घ्यायचा आहे तर आपलं विनंती आपण अपील करायचं आहे. पंचा कुठलाही भरोशन आणायचा नाहीये. ज्यांनी त्या पंचाला काम केलं असेल सांगतो. आता बघूया आता ह्यात एक षटक 1-19 धावा झालेल्या आहेत. 65 धावांची गरज आहे आणि आता बघूया आता नवीन गोलंदाज आलाय माहुल गावचा गोलंदाज सचिन याची निवड झालेली आहे. सचिन आपल्या गोलमात सज्ज होतोय. रणप पाहिला तर आपण एकूण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध विचार केला तर ग्राफिकल स्ट्रक्चर सेम पाहायला मिळतोय. कामोडी संघाचे 19 धावा आले होते आणि या षटकामध्ये 19 धावा येतात आणि चेंडू मात्र निर्धाव धावसंख्या ती ठेवली ती मात्र आता 19. येणारे मोठी फटक्यांची गरज आहे. बघूया स्ट्राईक 9 स्ट्रायकरने बारक्या उभा आहे. एक साईडून त्याला सकाळी त्याला काहीतरी सांगतोय पण बघूया मोठी खेळी करायसाठी गरज आहे. पुन्हा पुढील 3 टाक तयार एक फास्टिंग मारा 5 ते 7-8 पॉईंटचा रनअप आहे आणि आता चेंडू जातोय कलिंगच्या बॉन्डीने एकच धाव मारत होते. दुसरा झालेला उद्देश नाही. एक धावेने धावांची उणी भरून निघणार नाही. मोठे प्रहार फटके घालण्याची गरज आहे. किती हवाई हल्ले घालण्याची गरज आहे. धावसंख्या पोचले 20 धावा 1 गडी बाद. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. आता चांगला प्रहार कसं बघूया शत्रशक झेल तिथं सुटलेला आहे. पंचांचा इशारा येतोय तो 4 धावांसाठी. आता नंतर धावसंख्या हळूहळूपणे पुढे जाते. धावसंख्या झाली ती आता 24 धावा झालेली आहेत. एक बाद थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. कृपया थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. सर आपण पाहत आहोत आपल्या व्यासपीठावर comedy-tennis-cricket.in आमचे बंटी भोयर यांचं आगमन झालं करत त्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून यांचंही सहर्ष स्वागत. भोयर विजय. धन्यवाद सरुजी. आणि आता एक म्हणजे मॅच दिसते गडी बाद झालेला आहे आत्ताच एक आणि आता बघूया जवळ एक गडी बाद झाला आहे. 24 धावा झालेल्या षटक दुसरं चालू आहे.
ज्या वेगाने ती वेगाच्या जवळ येऊन थांबलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये बारक्या विकेटचे उपाय, त्याला एक मोठी बाजी खेळायची गरज, त्याला सपोर्टून पाठी करतायत. कोळी चंड तयार, 24 धावा झालेल्या आहेत. एक गडी 5 षटक दुसरं चालू आहे. 65 धावांची गरज आहे. फास्टिंग मारा करत सध्या. आणि आता चांगला प्रहार होतोय. चेंडू लॉंग बाय कवशामध्ये होतो. एक धाव मिळते दुसऱ्या गडीच्या प्रयत्नामध्ये आणि एक जबरदस्त प्रहार हवेची क्रॉसिंग मारते. 4 झाले. आता हॅट्रिक झाली चौकारांची, ती बारक्या पेटची बॅटिंग जबरदस्त प्रहार आहे. धाव संख्या झाली ती आता 28 धावा झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. तिचं पंत ठेवलेलं आहे आणि 28 धाव झाले. प्रेक्षकाला मी सांगितलं वारंवार आपण एकदा त्याला सांगायचं आहे. वारंवार आपण वेळ जाय कुठं प्रेक्षक आपली बात विजय सर, आपण एकूण 3 सामने खेळले माहूर संघाने. 3 सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की या संघाने जास्तीत जास्त वेळ घेतलाय हे आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर अतिशय खराब केली आहे. मी म्हणेन जे प्रामाणिकपणाने खेळाडू ती दाखवली नाही आहे माहूर संघाने. तर माहूर संघ आपण जरा घाई करा आणि आपलं पूर्णपणे निरीक्षण आहे 3 सामन्यामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ खर्च केला. चेंडू तयार. आता चांगला प्रहार बघूया. आता हा नक्की शक्य हा शेत हवी झाले. पंचांचा इशारा 6 धावा. आता जवळ एक विशेष महिला या बारकात एक चौकार एक षटकार एक चौकार दमळ मारतोय. आता म्हणजे चांगली कामगिरी आहे आणि आता 6 धावली धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती 34 धावा इथं झाली आहेत. 2 षटकार खेळ सुरू आहे. एक बाद 34 धावा 65 धावा करायच्या आहेत. आता 13 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. सामना जवळ जवळ आणला. बारक्या पेट आहे तिथून तुम्ही सामना त्यांच्या आवाजावर मला हरकत नाही. त्याचं नाव काय? गोपाळ पाटील झालेले आहेत आमचे मात्रे पुंड्यामुळे विनंती केलेले आहेत. क्रिकेट शौकीनमध्ये जी होणी लागते. आता बघूया थोडीशी घाबरून जिथून बारक्या आहे तिथून मॅच जीव नाही. बघूया गोलंदाज सज्ज होतोय. बारक्यामध्ये स्ट्राईक केला. बारक्याचे विशेष बैल एक षटकार आणि एक चौकार हे विजय आहे. 7 चेंडूमध्ये 28 धावा गेले आहेत. आता प्रहार चेंडू आता चेंडू हवेत आणि बाकऱ्याचा अंत होतोय. बारक्या निराश बाद होतोय. आता म्हणतो तंबूमध्ये थोडीशी उत्साहाचा वाढवण होते. दोन्हीमध्ये हरकत नाही. ती माहूर संघामध्ये 2 बाद धावसंख्या झाली ती 34 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. आता 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. मला नंतर सांगते माझे समोर बसलेले आहेत अतुलजी ते तुम्ही सांगितलं मला 12 चेंडूमध्ये किती धावा हवेत त्या. धन्यवाद नवलेजी. या ठिकाणी तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी राजा शिवछत्रपती चषक या चषकामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. 387 वर्षानंतर देखील आपल्याला राजांच्या नावाने या ठिकाणी आपण क्रिकेटचे सामन्यांचं आयोजन पाहतोय. 387 वर्षापूर्वी याच मराठ्यांच्या मातीमध्ये रक्ताच्या मुद्रा उमटल्या होत्या आणि त्यानंतर स्वराज्य स्थापनेनंतर शिवरायांची जी मुद्रा स्थापित झाली ती मुद्रा कशा पद्धतीनं प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसून शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही शिवरायांची मुद्रा आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानोपानी पाहिली. या मुद्रेचा अर्थ काय? प्रतिपदेचा चंद्र जसा कवी वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनी होतो तसेच 6 जी पुत्र शिवरायांची मुद्रा अख्ख्या जगाला अख्ख्या विश्वाला भद्र म्हणजेच कल्याणकारी वाटते. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताला या ठिकाणी पुन्हा एकदा नतमस्तक होत मी आतिश पाटील तमाम रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो. ज्या ठिकाणी अंतिम लढत आजच्या दिवसात आपण पाहतोय कामोठे विरुद्ध माहोल. 12 चेंडू 31 धावा. गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू हवेमध्ये उचललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी फलंदाज बाद. अतिशय आपण पाहिलं तर परेश म्हात्रे हा फलंदाज एवढा चांगला फलंदाज बाद झालाय की ते खेळाडूकडे क्षमता होती की सामना आपल्याकडे सहज झुकवण्याची, परंतु परेशने मात्र नाराज केले या सामन्यामध्ये. अतिश
निश्चितच मोठा फलंदाज यावेळी बाद होतो येणाऱ्या नवख्या फलंदाजांवर या ठिकाणी दडपण ज्या पद्धतीनं पाहायला मिळेल तेच दडपण या ठिकाणी आता येणाऱ्या फलंदाजांवर असणार आहे. कारण आपण पाहिलं 11 चेंडू 31 धावांचं लक्ष या ठिकाणी कामोठे संघासोबत असणारा आणि फलंदाजीच्या उंबरठीवर 2 फलंदाज आपण पाहतोय सुबोध आणि दैवत ही जोडी मैदानावर असणार आहे. तर गोलंदाज अतिशय अनुभवी मंगेश आपण पाहतोय या गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू बॅटचा जातोय फर्स्ट स्लिप चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं मात्र एकच धाव मिळणारा. अतिशय सुंदर देखण्याचं आयोजन. उद्याचा दिवस मित्रांनो सुपर संडे या मैदानावर साजरा होणारा रायगड ओपन गटातील सामने उद्याच्या दिवसामध्ये रायगडमधील सर्व दिग्गज खेळाडू सर्व दिग्गज संघ याच मैदानावर आपल्या आदा आणि आपल्या खेळानं तमाम रसिक प्रेक्षकांची मने या ठिकाणी जिंकली जाणार. तेव्हा निश्चितपणे सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल आमंत्रण असेल की उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन या ठिकाणी सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो राजा शिवछत्रपती चषक 2017 आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना कामोठे विरुद्ध माहू या 2 मातब्बर संघांमध्ये. 10 चेंडू 30 धावांचं लक्ष असणाऱ्या दरम्यान मंगेश तयार फलंदाज तयार. अतिशय जबरदस्त फटका उंचावर जातोय मिस हिट झाला. घेर खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज गार. मास्टर या ठिकाणी प्रेक्षक राजा जागा सुरू लागला. मित्रांनो एकच सामना सांगतो कालच्या दिवसामधला 12 चेंडू मध्ये 36 धावा हव्या असताना सोनारी संघानं 12 चेंडू मध्ये 36 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. समोरचा संघ होता पुणे. तीच पुनरावृत्ती तोच खेळ या ठिकाणी करावा लागणार आहे तो कामोठे संघाच्या खेळाडूंना. अपेक्षा निश्चितपणे असणार आहे तर तो अपेक्षा भंग या ठिकाणी होताना दिसतोय कामोठे संघाच्या समर्थकांचा. दरम्यान आपण पाहतोय मंगेशाची अफलातून गोलंदाजी सामोरे जातो एक करून निश्चितपणे चांगले मोठे फलंदाज डावीन कक्षामध्ये परत पाठवण्याचं काम मंगेश करतो. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा मिस हिट झाला. क्षेत्ररक्षण चांगला झेल फलंदाज पुन्हा एकदा बाद. मास्टर आपल्या माध्यमातून शिवरायांची पानं उघडणारा इतिहासाची पानं खोलणारे गीत आपण या ठिकाणी वाजवल्याबद्दल आपले पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. दरम्यान हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज मंगेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने येतोय. फुलटा चेंडू येतोय. वाईट चेंडूचा इशारा पंचांनी दिला जातोय. निश्चितपणे अजूनही सामना कुठेही संपलेला नाहीये मित्रांनो. अशा अनेक चमत्कार आपण मैदानावर पाहिलेले आहेत आणि चमत्काराला नमस्कार या ठिकाणी घातलाच पाहिजे. निश्चितपणे कामोठे संघाचे फलंदाज या ठिकाणी चमत्कार करतील अशी अपेक्षा धरून या ठिकाणी सीमारेषेचा चौफेर प्रेक्षक राजा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू आलोत आहे आणि निश्चितपणे हॅट्रिक या ठिकाणी साजरी होते का. निश्चितपणे हॅट्रिक या ठिकाणी अतिशय अव्वल दर्जाची गोलंदाजी फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो राजा शिवछत्रपती चषक 2017 आणि 17 आजच्या दिवसामधला हा शेवटचा सामना या मैदानावर कामोठे विरुद्ध माहुल या 2 मातब्बर संघांमध्ये एकतर्फी झुंज या ठिकाणी देताना दिसतोय. निश्चितपणे माहुल संघ आशा निराशा या ठिकाणी निश्चितपणे प्रफुल्लित होत असताना माहुल संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा ठाकताना पाहायला मिळतोय.
बारक्या कांबळे नागाचं वादळ जसं मैदानाच्या बाहेर गेलं तसं एका मागून एक फलंदाज या ठिकाणी आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळाले. दरम्यान पुढचा चेंडू छोटा चेंडू येतो. निश्चितपणे एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितपणे पाहतोय आपण मित्रांनो 3 षटकं या ठिकाणी संपली आहे. 3 षटकानंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि निश्चितपणे एका चषकावर नाव कोरण्यापासून काही चेंडू माहूर संघ या ठिकाणी आपल्यापासून दूर असणार आहे आणि निश्चितच चांगलं षटक या ठिकाणी मंगेशाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. 3 धावा देतो 4 विकेट्स या षटकामध्ये मंगेश यानं केलेला आहे. तर उर्वरित 6 चेंडूंना निश्चितपणे एक मोठा खेळ करावा लागणार आहे कामोटे संघाला. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, गोलंदाज वर्चस्व गाजवतील की फलंदाज वर्चस्व गाजवतील हे जाणून घेण्यासाठी आम्ही चलतो आमचे साथी सहक मित्र समीर घरत यांना विनंती आहे. आयोजक आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. समीर घरत या टुर्नामेंटचे आयोजक आपल्यास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. मी चलतो पुन्हा एकदा रघुवाड म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. 6 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे. आपण पाहत आहोत अतिशय हा चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. जुनी मिळून 27 धावांची गरज असणार आहे. आठवावे लागेल वाकडी मैदानावरची रोशन पाटील मुरबीची केली ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना तर रोशन पाटीलने तो सामना जिंकला होता. तर क्रिकेट अनिश्चित असा खेळ आहे मित्रांनो की अनिश्चितपणे हा खेळ असणारा क्रिकेट कधी काय होईल सांगू शकत नाहीये. अजूनही 27 धावांची गरज. हा चेंडू पॉईंटकडे खेळून काढला. फलंदाजांना मिळाली फक्त एकच धाव. 4 चेंडू 26 धावांची गरज. 4 चेंडू 26 धावांची गरज आपण पाहत आहोत. एकतर्फी सामना रंगतो या मैदानावर. सेमीफायनलचा सामना माहुल विरुद्ध कामेडी संघ थोड बॅकफुटवर गेलाय कारण जिंकण्यासाठी गरज असणार आहे. अजूनही 26 धावांची गरज. चेंडू उरले 4 चेंडू 26. बारक्या कांबळेने एक जबरदस्त सुरुवात करून दिली होती खऱ्या अर्थानं, परंतु ज्यावेळी बारक्या कांबळे झेलबाज झाला त्यावेळी त्यानंतर आलेला मी म्हणेल तो संकट या कामेडी संघावर. कामेडी संघ पूर्णपणे बॅकफुटवर गेला आहे. फलंदाज सुरक्षित. 26 धावांची अजूनही गरज. जिंकण्याकडे चेंडू उरले 3 धावा. औपचारिकता बाकी आहे. अतिशय आपण बघितलं सामन्यामध्ये आता कुठलीही मज्जा नाही, सामन्यामध्ये कुठलीही उत्सुकता राहिली नाहीये. फक्त औपचारिकता बाकी. फक्त कामेडी संघाला किती धावांना पराभव पत्करावा लागेल हीच वाट पाहावी लागेल. व्हेरी गुड डिलिव्हरी. शॉर्ट चेंडू अल्वागटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला निर्धाव 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. मित्रांनो उद्याच्या दिवशी यायला विसरू नका. नक्कीच उद्या दिवशी आपण एक जबरदस्त आणि मातब्बर संघ पाहणार आहोत. रायगड मधले एक नामवंत संघ पाहणार आहोत आणि या संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण मोठ्या गर्दीनं या मैदानावर उपस्थित राहावं या आयोजकांच्या वतीने आपल्याला नक्कीच विनंती असणार आहे. पुन्हा चेंडू डेंगरा फेकतो. 1 चेंडू आणि 26 धावांची गरज. 1 चेंडू 26 धावांची गरज. एकतर्फी पराजय पत्करावे लागले कामेडी संघाला. एकतर्फी हार असेल कारण ज्या ठिकाणी अतिशय सुरेख कामगिरी केली आहे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला आहे. अंतिम सामना सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलचं अस्तित्व कायम ठेवलंय माहुल संघाला आणि माहुल संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय आणि कामेडी संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. तर कामेडी संघ आपले हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला होता आणि हार्दिक अभिनंदन असणार आहे माहुल संघाचं ज्यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे. तर सुपर 3 मध्ये कालचा संघ प्रवेश करणारा पुंडे संघ, आजचा सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा संघ माहुल संघ आणि या माहुल संघाचा सामना विरुद्ध किताब या शेवटच्या क्षणाला जाणार. तो मंगेश ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये 13 धावात. माहुल संघासाठी सूचना असेल उद्या आपल्याला 4 आयकॉन आणायचे आहेत परंतु ते रायगड जिल्ह्यातील असावेत अशी सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे. उद्याचे 4 आयकॉन रायगड जिल्ह्यातील असतील याची नोंद घ्यायची आहे. मुंबई नवी मुंबई विभागातील नसतील याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आयोजकांचा निर्णय असणारा बरोबर आहे. सामन्याकडे बक्षीस अष्टपैलू खेळाडू ज्यानं गोलंदाजी फेकत असतात 1 षटक 3 सफलता 4 धावा 4 सफलता मापासून 3 सफलता आणि फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 6